हार्दिक स्वागत डीजा. थोडासा या माईकला आवाज द्या बाहेर वाल्या. चेक चेक हॅलो चेक 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 हॅलो चेक. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत कल्याण प्रीमियर लीग 2026 मध्ये पर्व 6 आपण या कल्याण नगरीमध्ये पाहतोय. कल्याणची मानाची सन्मानाची ही स्पर्धा आप सभी का कहे दिल से स्वागत है कल्याण प्रीमियर लीग 2026 में. 2026 पर्व 6 सध्या आपण सेलिब्रेट करतोय. एकाप्रमाणे जणू काही कोणता तरी महोत्सव भरलाय या कल्याणच्या नगरीमध्ये. कल्याण प्रीमियर लीग क्रिकेटचं पर्व आपण पाहतोय आणि आज या दिवसामधील शेवटची अंतिम मॅच प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळते ती म्हणजे टीम ब्लॅक पॅन्थर्स त्यांच्या अगेन टीम AP तिसाई वॉरियर्स अशी मॅच पाहायला मिळते. खरं तर मस्ट विन मॅच असेल टीम ब्लॅक पॅन्थर्स साठी. उद्या सकाळी ठीक 8:30 वाजता टीम सारा 11 अगेन्स्ट टीम अजिंक्य साई बिलिव्हियर्स आपण रिपोर्ट करायचा. त्यानंतर रॅगिंग बुल्स त्यांच्या अगेन्स्ट टीम अष्टविनायक किंग्स आपण देखील ठीक 8:30 वाजता रिपोर्ट करायचा आहे. मॅच आपण 8:30 वाजता उद्या सकाळी ठीक सुरू करणार आहोत. परंतु ही मॅच आजच्या रात्रीमधील आजच्या दिवसामधील शेवटची अंतिम मॅच मध्ये कोणता संघ आता विजयाकडे वाटचाल करेल हेच पाहायचं आहे. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. देवकरण पहिल्या ओव्हर मध्ये मैदानाच्या आतमध्ये थंडगार वारा सुटलाय. वारात सुटू देत, पाऊस नको पडायला. मॅचला होती सुरुवात. सलामीची जोडी चिट्टू आणि कुणाल. 9:21 मॅचला सुरुवात. पहिला चेंडू दिशा दिली आहे. ओ माय गॉड, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चिट्टूच्या बॅट बंद. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकारानं सुरुवात केली आहे चिट्टूला. जर तुम्ही अशा प्रकारे बॉलिंग टाकाल तर चिट्टू सोडणार नाही. कारण पहिल्या मॅच मध्ये देखील थोडंसं दबाव होता, त्याच्यावरती प्राइजेस होते. परंतु त्यानंतर देखील त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग केली होती आणि आता सुरुवात त्यानं भरपूर चांगली केली. या चेंडूवरती सरप्राईज झाला बॅटर. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडून आता बॉलर देखील कमबॅक करतोय. हेच तर अंडरआर्म क्रिकेट आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये हेच महत्वाचं असतं. चौकार खाल्ल्यानंतर सिंगल डबल तुम्हाला भरपूर महत्वाचे असतात. अंडरआर्म असो किंवा ओव्हरआर्म क्रिकेट देखील असला तरी सुद्धा सिंगल डबल जेव्हा तुम्ही घेता ते भरपूर महत्वाचे असतात संघांसाठी. आणि कुठेतरी सध्याच्या घडीला चिट्टू बॅटिंग करतात आणि समोर देवकरण आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल देवकरण. कुठेतरी वारा मैदानाच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय. रात्रीचे 9:30 वाजायला आले जवळजवळ आणि रात्रीचा खेळ चालय. कुठेतरी अपेक्षा हीच की पाऊस नको पडायला. कारण अंडरआर्म क्रिकेट ओव्हरआर्म असतं आपण म्हटलं असतं रबर बॉल वरती खेळू आपण. बॉलर तयार बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल शफल झालाय आणि ओहो जीवनदान चिट्टूला. बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू डीजा. अंपायर से इट्स अ नो बॉल. येस, इट्स अ नो बॉल म्हणजे 9+4 अशा 5 धावा धावपलकावरती. येस, जर हा षटकार गेला असता तरी सुद्धा जीवनदान मिळालं असतं जवळपास. यावेळेस दिशा दिली आहे, गॅप आहे आणि लागोपाठ 3 चेंडूवरती 3 चौकार. थँक्यू डीजा, थँक्यू. खर तर एक डॉट होता मध्ये कुठेतरी चौकार आला, त्यानंतर डॉट, त्यानंतर नो बॉल वरती चौकार आणि या चेंडूवरती चौकार.
संधी आहे चिट्टूकडे. 3 चेंडूमध्ये 3 चौकार तो ठोकू शकतो. धावफलक 13. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती पुढचा बॉल. देवकरण दिशा दिली आहे स्क्वेअर लेगला खेळाडू. एक सिंगल फक्त या चेंडूवरती पूर्ण. एका धावेनं धावफलक आता पुढे सरकतोय. धावफलक 14 वरती जाऊन पोहोचेल. उल्लेख हाच करत होता आपण सकाळपासून की चिट्टूवरती आता प्राइजेस नाहीये तर चिट्टूचा खेळ चांगला पाहायला मिळतोय. सकाळी प्राइजेस होते तरी सुद्धा चिट्टूने चांगला खेळ दाखवला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये 2 चौकार त्याने लागोपाठ ठोकले आणि कुठेतरी अंडरआर्म क्रिकेट आपण सध्या खेळतोय त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट हीच राहिली होती की जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तुम्हाला एखादा बॅटरनं 2 किंवा 3 चौकार येऊन ठोकणं तेच अपेक्षित होतं आणि चिट्टूनं पहिल्या मॅच मध्ये देखील तसाच खेळ केला होता. आता स्ट्रायकिंग एंडला बॅटर कुणाल असतील. रिव्हर्स साठी फटका चांगला आहे आणि अडवला जाईल. शेवटच्या मुवमेंटला बॉल अडवला जातोय. मिस्टेक केली या फिल्डरनं. एक सिंगल. प्रथमेश ठाकूर नाही आहेत ते गेले. तिसगावची मानाची पालखी आता एकविरीला पोहोचली. बॉलर तयार. पुढचा बॉल. यावेळेस काय घडलंय. विकेट येऊ शकते आणि विकेटचं पतन. चिट्टू बाद होतोय. इन होतोय पहिल्या ओव्हरचा खेळ. या ठिकाणी झाला फिनिश. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर बॉबी येत आहे. धावफलकावरती धाबा 16 आहेत. 16 लॉस ऑफ 1 विकेट. 16 धाबा धावफलकावरती. 16 बनलात अजून किती बनतील येणाऱ्या 4 ओव्हर मध्ये. शेवटची अंतिम मॅच आजच्या दिवसामध्ये. बॉलर तयार होतोय. बॉलिंग ट्रॅक वरती पुढचा बॉल. ओहो काय घडलंय. अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. लागतोय दुसरा धक्का. टीम ब्लॅक पॅन्थर्सला. कुणाल बॅक टू द डगआउट. बॅटर बाद झालाय. 16 धाबा धावफलकावरती स्थिर आहे. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या पाहायला मिळतोय.
जवळपास 9:29 झाली आहेत. सो आता धावफलकावरती पाहायला मिळतात 9:21 खेळाला सुरुवात झाली होती. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. बॉबी भरपूर चांगली बॉलिंग. बॉबीची पहिल्या चेंडूवरती विकेट आली. त्यानंतर बॅकफूट वरती जाऊन कट केला. स्क्वेअर लेगला खेळाडू बॅकफूट पॉइंटला खेळाडू आहे. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलक 17 या अंकावरती जाऊन पोहोचताय. शेवटची मॅच आहे आज. या दिवसामधील भरपूर सारे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेण्यासाठी या क्रीडा नगरीच्या भोवताली जमल्यात. सर्वांचं KPL मध्ये हार्दिक स्वागत आपण करूयात. यावेळेस रिवर्स, परंतु पंचांचा कोणताही इशारा नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल येतोय. भरपूर चांगला चेंडू पाहायला मिळाला बॉलर बॉबी कडनं. एकच धाव खर्च केली आहे. 3 चेंडू टाकून झाल्यात. भरपूर चांगली बॉलिंग. अंडरआर्म क्रिकेट KPL चा थरार. फटका चांगला खेळला डीप मध्ये खेळाडू. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाते. KPL कल्याण प्रीमियर लीग अख्खा कल्याण खेळेगा. सध्या तरी वेगवेगळ्या विभागावरून या कल्याण प्रीमियर लीग मध्ये खेळाडू आलेत. आज संपूर्ण दिवसभर आपण पाहिलं. 14वी मॅच सध्या सुरू आहे. आजच्या दिवसामध्ये 14 मॅचेस. उद्या क्वालिफाईंगच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. उद्या नॉकआउट स्टेजेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जोही संघ जिंकेल तो पुढे या स्पर्धेमध्ये असेल. अदरवाईज हरणारा संघ त्याला या चरणावरती या स्पर्धेमधनं आपला प्रवास थांबवावा लागणार आहे. अशा मॅचेस उद्याच्या दिवसामध्ये. आणि कुठेतरी ब्लॅक पॅन्थर संघासाठी सुद्धा अशाच पद्धतीची ही मॅच देखील आहे. कारण जर जिंकाल तर कुठेतरी चान्सेस आहेत, परंतु जर हराल तर घरच्या रस्त्याला परतावं लागेल. यावेळेस फटका चांगला आहे. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. एका धावेनं धावफलक आता वेगानं पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 20 धावा. 20 रन ऑन कार्ड. 20 धावा धावफलकावरती. एक चांगली सुरुवात, कारण 2 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती. याचाच अर्थ काय तर 10ची सरासरी गाठली जाते. म्हणजे प्रत्येकी षटकामागे 10 धावा जर बनल्या तर 50 धावा बनवू शकतात. 5 ओव्हरची मॅच आहे, परंतु या ठिकाणी विचार केला तर 60-70 प्लस तरी येथून जाणं गरजेचं राहणार आहे टीम ब्लॅक पॅन्थर्सला. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती 3ऱ्या ओव्हरसाठी. देवकरण कंटिन्यू ठेवणार आहेत. पहिला षटक भरपूर चांगलं टाकलं. त्यानंतर आता 3ऱ्या ओव्हर मध्ये पाहायला मिळतात. पहिला चेंडू रिव्हर्स खेळायचं होतं, बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झालं नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल येतोय. 20 धावा बनल्या. पहिल्या ओव्हर मध्ये भरपूर चांगल्या धावा होत्या, परंतु 2ऱ्या ओव्हर मध्ये कमबॅक केलं. सोडून दिला. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. धावफलक 21. 21 धावा. बॉलर देवकरण. पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला खेळलेत. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच 2 लीगच्या मॅचेस आपण पाहणार आहोत. पहिली मॅच टीम सारा 11 त्यांच्या अगेन्स्ट टीम अजिंक्य साई बिलेवियर्स आणि रॅगिंग बुल्स अगेन्स्ट टीम अष्टविनायक किंग्स. सो दोन्ही 4ही संघांनी ठीक 8:30 वाजता रिपोर्ट करायचा. फटका चांगला तर आहे. डायरेक्ट हिट. कोणती मिस्टेक नाहीये. पंचांचं बटाकाशाकडे आणखीन एक धक्का टीम ब्लॅक पॅन्थर्सला. बॅटर बॅक टू द डगआउट. थँक्यू. अखेरकार आता सागरला यावं लागतंय. सागरला जास्त जबाबदारी आता घ्यावी लागेल. शेवटची मॅच आहे. शेवटची मॅच आजच्या दिवसामधील 2.3 ओव्हरचा खेळ देखील चाललाय. सागर आल्यात नवीन बॅटर. नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील. स्ट्रायकिंग एंडला बॅटर चेतन. यावेळेस बघा काय घडलंय त्या ठिकाणी.
स्लॉक स्वीप करायचं होतं, बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय. प्रेक्षकांची गर्दी देखील वाढत चालली आहे शेवटचे मॅच पाहण्यासाठी. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत कल्याण प्रीमियर लीग मध्ये. यावेळेस फटका चांगला केलाय कव्हर रिझनला आणि काय घडलंय, अडवलाय बॉल. एकच सिंगल या चेंडूवरती. सागर वरती जास्त जबाबदारी आहे. बॉलिंग करत असताना, बॅटिंग करत असताना सागर वरती जास्त जबाबदारी ब्लॅक पॅन्थर संघाने दाखवली आहे. त्यामुळेच कुठेतरी एकापेक्षा जास्त खेळाडू चांगला खेळ करू शकलेले नाही आहेत. त्यामुळेच कुठेतरी डाऊन मध्ये सध्या टीम ब्लॅक पॅन्थर आपल्याला पाहायला मिळते. परंतु आता अप येण्याची संधी आली आहे. या मॅच मध्ये काहीतरी कमाल करावी लागेल. फटका चांगला नाही आहे मी म्हणेन. पुन्हा डायरेक्ट हिट जर झाली असती तर कोणती शंका नव्हती, बॅटरला मैदान सोडावं लागलं असतं कारण बॅट हवेमध्ये होती. परंतु एक सिंगल चोरटी कंप्लीट. एका धावेनं आता धावफलक पुढे सरकेल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 24 धावा धावफलकावरती. हे षटक देखील भरपूर चांगलं पाहायला मिळालं कारण फक्त आणि फक्त देवकरणनं 4 धावा खर्च केला या ओव्हर मध्ये. आता चौथं षटक बाकी आहे, चौथं 5वं म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 12 चेंडू मध्ये किती धावा प्लस बनवतील. उल्लेख करत होतो की 60 प्लस, परंतु सध्या तरी 24च बनलात. बॉलर तयार, अमर येतात, दिशा दिली आहे, मिड विकेटला बॉल अडवलाय. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण केली जाते. एका धावेनं धावफलक 25 वरती. अंडरआर्म क्रिकेट कल्याण प्रीमियर लीग आपण पाहतोय. मला देखील आज या ठिकाणी संधी मिळाली. मी देखील स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण यंदाच्या हंगामामध्ये अनेक विभागांमध्ये जाऊन स्पर्धा करण्याची संधी मला मिळाली आणि आज कल्याण नगरीमध्ये मला संधी मिळतीये. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण केली गेली. एका धावेनं धावफलक 26 धावा धावफलकावरती. भरपूर चांगलं क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मी सकाळपासून आज उल्लेख करतोय की 360 डिग्री ग्राउंड आपल्याला भरपूर कमी वेळा पाहायला मिळतो अंडरआर्म क्रिकेटमध्ये. आणि हे मैदानाचा जर विचार केला तर लाजवाब मेंटेन देखील केला आणि आयोजनाबद्दल तर विषयच नाही आहे. टॉप लेवलचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रचंड मेहनत आहे. काय घडलंय, विकेटचं पतन या ठिकाणी होतंय. सागरला मैदान सोडावं लागतंय. धावफलकावरती आणि आता चौथा धक्का लागला. नवीन बॅटर आता मयूर येतात. नवीन बॅटर मयूर आल्यात, परंतु कशा पद्धतीने ते खेळतील हे देखील आता पाहावं लागेल. मयूर बॅकफुटला जाऊन कट केलं, गॅप आहे आणि बॉल सीमा रेषा पार, चौकार. तयार, पुढचा बॉल अमर पाहायला मिळतात. 3 चेंडू चांगल्या टप्प्यावरती. त्यानंतर कट केलं, चौकार आला, डायरेक्ट हिट. मात्र एक सिंगल फक्त या चेंडूवरती मिळेल. सुखरूप क्रीज मध्ये पोहोचले बॅटर. एका धावेनं धावफलक 31 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. 9:38 झालेत. 9:21 खेळाला सुरुवात झाली होती. तुमच्याकडे आता सरळ सरळ वेळेचा हिशोब देखील आहे कारण 9:21 खेळाला सुरुवात झाली होती. कल्याण प्रीमियर लीग आपण पाहतोय. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल दिशा दिली. या फटका चांगला तर आहे, मात्र एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. एका धावेनं धावफलक 32 धावा आणि मला वाटतं 4 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 4 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 32 धावा धावफलकावरती. अजूनही येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. 6 चेंडू मध्ये किती धावा बनतील आता हाच प्रश्न असेल टीम ब्लॅक पॅन्थर संघासमोर. कल्याण प्रीमियर लीग 2026 पर्व 6 आपण पाहतोय.
आणि शेवटचं षटक आणि बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे 3 खेळाडू आपल्याला सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. आपल्याला 3 खेळाडू आपण पाहू शकता. एक मिड विकेटला खेळाडू आहे, त्यानंतर एक पॉइंटला आणि एक एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू डीप मध्ये पाहायला मिळतोय. बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहेत. या वेळेस फटका चांगला आहे, मात्र स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. एक सिंगल फक्त या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. खरं तर स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एका धाब्याने धावफलक 33 धाबा. बागफुटला गेल्या फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत. बघा ज्या ठिकाणी खेळाडू आहेत त्याच ठिकाणी स्ट्रोक खेळले जातात. आजचा दिवस देखील अशाच पद्धतीने राहिला टीम ब्लॅक पॅन्थर्सचा, कारण फटकेदार चांगले खेळले, परंतु ज्या ठिकाणी खेळाडू आहेत त्याच ठिकाणी पाहायला मिळाले. भरपूर चांगला थ्रो प्रशांतचा पाहायला मिळाला, कारण अगदी डोळ्यांच्या समोर आमच्या देखील तो खेळाडू होता आणि जर हा थ्रो लागला असता तर बेस्ट थ्रो असता. बॉलर तयार, पुढचा बॉल, धावफलक 35 धाबा. स्टेप आउट झालाय. काय घडलंय? बॉल कॅरी करू शकले नाहीयेत कीपर. अंपायरचा इशारा वाईटचा. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. धावफलक 36. जर कॅरी झाला असता बॉल तर कोणताही प्रश्न नाहीये की बॅटरला मैदान सोडावं लागलं असतं, परंतु सध्या तसं काही एक पाहायला मिळालं नाही. एक सिंगल आली. रात्रीचा प्रहर आपण पाहतोय. 9:40 झाली आहेत. बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल. धावफलक 36. दिशा दिली आहे, गॅप आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पाहायला मिळतात 40 बनलात. अजून किती प्लस बनतील? पुढचा बॉल. बॉलर तयार. यावेळेस सोडून दिलाय. लाईन खराब. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं. उद्या ठीक 8:30 वाजता रिपोर्ट करायचा टीम सारा 11 आणि टीम अजिंक्य साई विलेबियर्स. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण केली जाते आणि अशा पद्धतीनं पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी झाला फिनिश. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्या त्या म्हणजे 42 बनल्या आणि 43 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी असणार आहे. सध्या टीम AP तिसाई वॉरियर संघाला नाणेफेक जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. कुठेतरी चिट्टून चांगली बॅटिंग केली, परंतु नो बॉलच्या शोधामध्ये कुठेतरी सरळ हातामध्ये मारून बसलेत. आभार व्यक्त करतोय. प्रथमेश ठाकूरचा देखील आभार व्यक्त करतोय की मला देखील या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. पुन्हा एकदा
सर्वांचं हार्दिक स्वागत कल्याण प्रीमियर लीग 2026 मध्ये. बॉलर आता तयार होतोय, बॅट्समन देखील तयार होतात. 43 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. जिंकतील, डिफेंड होतील की चेस होतील, आता येणाऱ्या ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. सर्वांचं स्वागत. बॉलर तयार सागर, बॅटिंग करत असताना सलामीची जोडी देवकरण आणि त्याच्यासोबत रोहन. मॅचला सुरुवात आपण करतोय. पहिला चेंडू घेऊन सागर. सागर तयार होतोय. पहिला बॉल. ओहो, पहिला चेंडू अपील चिट्टू करतात, परंतु डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येतोय. पहिला चेंडू डॉट येतोय. भरपूर चांगली बॉलिंग सागरची. यावेळेस दिशा दिली आहे, गॅप मध्ये आहे बॉल, मात्र चेतन येतात चेंडू पर्यंत. एक सिंगल, एका धावेनं ऑफ द मार्क. ऑफ द मार्क झाला बॅटर आणि ऑफ द मार्क झाली आहे टीम सध्या टीम एपी तिसाई वॉरियर्स. बॉलर तयार, पुढचा बॉल. दिशा दिली आहे, मात्र खेळाडू आहेत. हिट झाला असता बॉल, मात्र बॅटर पोहोचले होते क्रीज मध्ये. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण केली जाते. एका धावेनं धावफलक 2 या अंकावरती जाऊन पोहोचताय. बॉलर तयार, पुढचा बॉल. दिशा दिली आहे, कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय, मात्र एक सिंगल या चेंडूवरती देखील पूर्ण. भरपूर चांगली बॉलिंग सागर करतायत. सिंगल डबल फक्त दिले जात आहेत, चौकार षटकार येत नाहीयेत. एक चांगली गोष्ट सध्या तरी टीम ब्लॅक पॅन्थर साठी. यावेळेस सोडून दिला, लाईन खराब. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. आणि नक्कीच मी ट्रिपल एस लाईव्ह टेलिकास्टचं देखील कॅमेरामॅनचं देखील कौतुक करेन, कारण आज सकाळी 8:30 वाजल्यापासून ते देखील चांगलं कार्य करतायत. आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय, चौकार. थँक्यू डीजा. आमचे कॅमेरामॅन लगेच बघा किती ऍक्टिव्ह आहेत कॅमेरामॅन. लगेच त्यांनी कॉमेंट्री बॉक्स कव्हर देखील केला. आमचे कॅमेरामॅन त्या ठिकाणी आयुष आहेत आणि साहिल आहेत या ठिकाणी. आणि आमचे बाकीचे 2 कॅमेरामॅन त्यांचा देखील आम्ही उल्लेख करू. गणेश आणि अभि, विघ्नेश आणि अभि हे देखील भरपूर चांगलं कॅमेरा वर्क करतात. खरं तर लाईव्ह टेलिकास्ट करणं, बोलणं भरपूर चांगलं असतं, परंतु करणं भरपूर कठीण. मी सकाळी देखील उल्लेख केला. धावफलक 8 या अंकावरती आहे, 8 धावा. लाईव्ह टेलिकास्ट खरं तर सर्वांच्या अगोदर येणं, सर्वांच्या शेवटी जाणं, जेवण मिळेल की नाही याची अपेक्षा न करता अचूक अँगलनं चेंडूला टिपणं भरपूर कठीण कार्य त्यांचं देखील आहे. सातत्याने कॅमेरावरती नजर ठेवणं, खेळाडूच्या हरकतांवरती नजर ठेवणं भरपूर चांगलं कार्य त्यांचं देखील आहे. आणि ऑपरेटरचं देखील मी कौतुक करेन की अचूक अँगल ते देखील दाखवतात. आणि कुठल्याही तिसरा पंचांची भूमिका आली आहे तेव्हा त्याने देखील चांगली भूमिका बजावली आहे. चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतंय ट्रिपल एसचं. बॉलर तयार, निलेश येतात. निलेश आलेत, मात्र 8 धाबा धावफलकावरती अजूनही 35 बनवायच्यात. भरपूर धाबा आहेत टीम ब्लॅक पॅन्थर्स कडे, परंतु आता बनतील की डिफेंड होतील. पहिला बॉल, कव्हर ड्राईव्हचा फटका आणि लागतोय आता ब्लॅक पॅन्थर्सला झटका, चौकार.
चौकार आला आणि आता चौकार धावफलक 12 वरती. 12 रन ऑन कार्ड, 12 धाबा धावफलकावरती. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती निलेश. ओहो, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. अतिरिक्त धावा तुम्ही खर्च करू शकत नाहीये टीम ब्लॅक पॅन्थर्स, कारण भरपूर धावा बनवायच्या नाहीयेत संघ एपी तिसाई वॉरियर संघाला, कारण 30 बनवायच्या. चेंडू 23 बाकी आहेत. सिंगल डबल न देखील धावा बनू शकतात. बॉलर तयार, फटका चांगला तर आहे, मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह, कोणत्याही प्रकारची धाव नाही. या भरपूर चांगलं क्रीडांगण, 360 डिग्री क्रीडांगण आपण पाहतोय. म्हणजे अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील अनऑर्थोडॉक्स फटके तुम्ही खेळू शकता. याच पद्धतीचं हे क्रीडांगण आणि त्याच्यामध्ये देखील आपण नियम पाहिले. 38 सर्कल देखील आहे, त्याच्या आतमध्ये खेळाडू राहतात. गॅप देखील भरपूर मोठे आहेत. काय घडलंय त्या ठिकाणी? जर यष्ट्यांवरती बॉल आदळला असता तर ही विकेट गेली असती, परंतु नशिबाची साथ आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय, भरपूर चांगली बॉलिंग. चौकार खाल्ला, वाईड आला, त्यानंतर लागोपाठ 2 डॉट आपल्याला पाहायला मिळतात. जेवढे डॉट पर्सेंटेज असतील तेवढी टीम ब्लॅक पॅन्थर्स पुढे असेल. जेवढे सिंगल डबल किंवा चौकार आले तेवढीच टीम तिसाई वॉरियर्स पुढे भरपूर या मॅचच्या पाहायला मिळेल. सध्या तरी ड्रायव्हिंग सीट वरती आहेत, परंतु कधी त्यांना चालत्या गाडीतून उतरवतील टीम ब्लॅक पॅन्थर सांगू शकत नाही. या मास्टर माइंड यष्ट्यांच्या मागे आहे, परंतु आता त्याला देखील ती मास्टर माइंडगिरी दाखवावी लागणार आहे, कारण 14 बनल्यात, अजूनही 29 बनवायच्या. 20 चेंडूमध्ये येणाऱ्या या ओव्हरमध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल दिशा दिली आहे, अडवलंय बॉल. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. एका धावेनं धावफलक आता पुढे सरकतंय. धावफलकावरती धावा 15, 15 ऑन कार्ड, 15 धावा धावफलकावरती. बॉलर तयार होते, बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल थांबलाय, बॉलर थांबलाय, कुठेतरी हुल देण्याचा प्रयत्न. बॅटर बॉलर, भरपूर चांगली नोकझोक पाहायला मिळते. पुढचा बॉल, शेवटचा अंतिम बॉल या ओव्हरचा. बाटची कडा लागली, अडवलं जातंय बॉलला. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. थर्डमॅनच्या खेळाडूकडनं एकच धाव आणि अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ फिनिश. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 16, 16 ऑन कार्ड, 16 रन. अभी भी जीतने के लिए 27 रन की जरूरत यहाँ से मैच को. टीम एपी तिसाई वॉरियर बहुत आगे इस मैच के जाती हुई दिखते. याची पण हाऊस पूर्ण करू देत. KPL वर्षातून एकदा आपण खेळतो. दादा नको वाजू, थांब, आचारसंहिता चालू आहे. अजूनही 18 बॉल मध्ये 27 धावांची गरज. चला मॅच आपण सुरू करूयात. बॉलिंग ट्रॅक वरती सागर येतात. बॉलर तयार, पुढचा बॉल. सागर तिसऱ्या ओव्हर मध्ये. षटक महत्वाचा आहे, निर्णायक आहे दोन्ही संघांसाठी. या ओव्हर मध्ये किती धावा सागर खर्च करतात हे भरपूर महत्वाचं असणार आहे. पहिला बॉल, पहिला बॉल, पहिला चेंडू चांगला टप्प्यावरती आहे, मात्र लाईन चांगली आहे. निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय. पुढचा बॉल, शांतता आहे. सागर, यावेळेस काय घडलं? चुकी, मिस्टेक केली आहे यष्टीरक्षकाने आणि बॉल
बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आपण म्हणतो क्रिकेटमध्ये, क्रिकेट मौके कम धोके ज्यादा देती है. सध्या तरी चिट्टूच्या हातामधनं बॉल निसटलाय, चौकार येतोय. यावेळेस फटका चांगला आहे, अडवलाय बॉलला. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण केली जाते. एका धावेनं धावफलक पुढे सरकते. आता धावफलक 21. देवकरण याने जर 3 चौकार ठोकले तर रजनीकांत यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. कोणता रजनीकांत, साऊथचा का? 3 चेंडूमध्ये 3 चौकार जर मारले तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज देवकरणला दिलं जाईल. देवकरण सध्या मला वाटतं नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती सागर. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते. अंपायरचा इशारा वाईड बॉलचा. कम ऑन डीजा. थँक्यू. नवीन बॅटर आता जितेंद्र येतात. डीजेवाल्या किरीस का गाणं लाव रे. म्युझिक नको लावू, नुसती गाणी लाव, कारण आचारसंहिता चालू आहे. आता आपल्याला साऊंड देखील बंद करावे लागतील, परंतु मला वाटतं मॅच तोपर्यंत कव्हर होईल. आज शेवटची अंतिम मॅच आजच्या दिवसामधली आणि जवळपास मला वाटतं 2.1 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. शेवटचा अंतिम बॉल. बॉलर सागर पुढचा बॉल घेऊन. अंतिम बॉल या ओव्हरचा. फटका चांगला खेळलेत आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच मध्ये परत आणत असताना संघाला टीम एपी तिसाई वॉरियर संघाचा बॅटर जितेंद्रच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार. ऍक्टिव्ह आहेत या स्पर्धेमध्ये. KPL मध्ये आपण पाहिलंय, कारण जेव्हा जेव्हा कुंडी फरमाईश आपण केली आहे तेव्हा तेव्हा ती फरमाईश लगेच पूर्ण केली आहे. नवीन बॉलर आता चरण येतात. चला, वेळ जास्त घेतला जातोय. बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातोय, म्हणजे 3 खेळाडू फक्त 38 सर्कलच्या बाहेर असतील, बाकी सर्व खेळाडू आतमध्ये. घेरा केला. बॉलर तयार. अजूनही 12 मध्ये 17ची गरज आहे. या ओव्हर मध्ये फक्त 7 आल्या म्हणजे 6 चेंडू मध्ये 10 राहतील. परंतु बघा, पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती आहे.
नक्कीच कॅरी दादा, वेळ कोणासाठीच थांबत नाही. आपण स्टॉपवॉच थांबवलाय. नक्कीच योगी दादा जा, पण दुबईवरनं स्पेशली डॉक्टर आपण मागवला KPL साठी. बघा मी सकाळी देखील उल्लेख केला होता की क्रिकेट एकमेव अशी गोष्ट आहे ना की जिथे तुमचा व्यवसाय काही असू द्या, तुम्ही डॉक्टर असू द्या, वकील असू द्या, तुम्ही इंजिनियर असू द्या, कोणताही पेशा तुमचा असू द्या, तुम्ही कोणता चायनीजची गाडी जरी चालवत असाल तरी सुद्धा तुम्ही क्रिकेट पासून दूर नाही राहू शकत. कारण प्रीमियर लीग सारख्या लीग्स होतात, त्यानंतर ग्रामीणचं क्रिकेट होतं. अशा अनेक स्पर्धांमध्ये आपल्याला काही जे खेळाडू खेळताना दिसतात ते सर्व काही सोडून आलेले असतात. आणि सध्या तरी सुपर सॅटरडे आपण पाहतोय, उद्याचा दिवस सुपर संडे, म्हणजे अनेक सारे दर्दी क्रिकेटचे चाहते या क्रीडा नगरीवरती आपल्याला येताना पाहायला मिळतील. कल्याण प्रीमियर लीग आहे खरं तर मानाची सन्मानाची, ही कल्याणकरांच्या अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय कल्याण प्रीमियर लीग. आणि या स्पर्धेमध्ये सध्या तरी आज शेवटची मॅच आणि अनेक सारे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामॅन, आपण देखील त्या प्रेक्षकांना कव्हर करायचं आहे लगेच, कारण आपल्याकडे भरपूर वेळ आहे. आणि नक्कीच अनेक सारे स्टँड्स देखील आपण पाहतोय. आणि या स्टँड्स मध्ये हे प्रेक्षक बघा आता आपल्याला लगेच पाहायला मिळतील. ते बघा आपल्या स्क्रीनवरती आपल्याला हे प्रेक्षक पाहायला मिळतात. क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आहे. दादा हात वर करायचे आहेत, हात वर करायचे आहेत. यस दादा, गाणी लाव. हे सारे दर्दी प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात, आपल्याला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन वरती पाहायला मिळतील. हे सर्व प्रेक्षक वर्ग यांच्याशिवाय ही स्पर्धा देखील अपुरी आहे. सो प्रेक्षक वर्गांना तुम्ही लगेच हात वर करायचा. टेलिव्हिजन स्क्रीन वरती तुम्ही आहात, कल्याणकर तुम्हाला बघतात. खरं तर भरपूर मोठ्यानं व्ह्यूवरशिप या मॅच साठी देखील आपल्याशी जॉईन झाली आहे, ते देखील तुम्हाला बघतात. आणि उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच बक्षिस देखील या मैदानावरती ठेवली जाऊ शकतात. उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच क्वालिफाय, त्यानंतर चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन या कल्याण प्रीमियर लीगचा कोण असेल हे देखील आपल्याला पाहायचं आहे. आणि हे दर्दी प्रेक्षक सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन वरती. आणि या स्पर्धेची एक खासियत राहिली आहे की सर्वजण ऍक्टिव्ह आहेत. कॉमेंटेटर, स्कोरर, त्यानंतर लाईव्ह ऑपरेटर, कॅमेरामॅन, अंपायर्स आणि खेळाडू सुद्धा आणि DJ मॅन सुद्धा आपल्याला ऍक्टिव्ह पाहायला मिळतात. आणि हे दर्दी प्रेक्षक सुद्धा फुल्ली ऍक्टिव्ह आहेत. परंतु मॅच अजूनही कलाटणी होऊ शकते, कारण 11 मध्ये बनवायच्यात 17 धावा. चला, खेळाडू ठीक असतील तर लगेच खेळ चालू करा, अदरवाईज रिप्लेसमेंट तुम्ही करा. शेवटची अंतिम मॅच आहे, थोडासा वेळ आपण देखील त्यांना रिकवर होण्यासाठी दिलेला आहे. पहिला चेंडू डॉट आला. बघा, गाडीची चावी या ठिकाणी हरवलेली आहे. जर कोणाला सापडली तर यावेळेस गॅप मध्ये बॉल आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू डिझा, थँक्यू सो मच. 3 चेंडूमध्ये 3 चौकार, 3 चेंडूमध्ये 3 चौकार जर देवकरने ठोकले तर आता 2000चं पारितोषिक 2500वरती आलंय, म्हणजे आणखीन 500 रुपये. बॉलर तयार होते बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस फटका चांगला आणि बॉल आणखीन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. हा लागोपाठचा दुसरा चौकार.
जर या चेंडूवरती चौकार आला तर 2,500 रुपयाचा मानकरी तो ठरणार आहे. देवकरण पाहायला मिळतोय. मागची कडा. हो, प्रयत्न चांगले होते, प्रयत्न चांगले होते. सागर, कधीपासून सागरला आपण इथनं इन्स्ट्रक्शन देत होतो, परंतु सागरनं आता जाऊन कुठेतरी ऍक्टिव्हनेस दाखवलाय. शेवटच्या मोमेंट वरती झेल हातातून ड्रॉप झाली. 35 धावा आता 8 मध्ये बनवायच्यात. 8 धावा रनअप बॉल इक्वेशन पाहायला मिळत आहे. 8 चेंडू 8 धावांची गरज. 8 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अजूनही मॅच बनवू शकते. सध्या टीम ब्लॅक पॅन्थर्स बॉलर चरण, स्ट्रायकिंग एंडला बॅटर आता जितेंद्र असतील. पहिल्या चेंडूवरती जितेंद्र चौकार ठोकला होता. चरण मॅच मध्ये कमबॅक करून देईल का? 8 मध्ये 8 आणि हा बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू डिझा. 4 धावांची गरज आहे. 4 धावांची गरज आणि प्रेक्षक देखील आता स्टँड सोडून निघाल्यात, परंतु त्यांना देखील माहिती आहे की 4 धावा बघून जायचंय. यावेळेस काय घडलं? निर्धाव चेंडू येतो डॉट बॉल, म्हणजे आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. कशासाठी रिव्ह्यू घेतलाय? येस, लाईनचा रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय. हरकत नाही आहे, कारण शेवटचीच मॅच आहे. आपण रिव्ह्यू साठी देखील वेळ देणार आहोत, परंतु तोपर्यंत ऐकूया टीजर मॅनच्या माध्यमातून एक संगीत. बॉलर तयार होतोय. 6 मध्ये 4 ची गरज आहे. पहिला बॉल बाउंड्रीच्या बाहेर आणि मॅच फिनिश. मॅच जिंकली आहे टीम एपी तिसाई वॉरियर्स संघानं. अभिनंदन टीम एपी तिसाई वॉरियर्स अँड हँडलक ब्लॅक पॅन्थर्स. देवकरणला आपण मानव जमातचं पारितोषिक देणार आहोत.
मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देवकरणला देणार आहोत.